पुन्हा एकदा शब्द समजाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्यांचं स्वागत होते. वेलकम मोस्ट. स्वर्गीय महेश स्पोर्ट चषकामध्ये शब्द सुमनाने सर्वप्रथम हार्दिक स्वागत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्यांचं स्वागत होत आहे. शेरगर गावात असले नितांत प्रेम, एक जबरदस्त व्यक्तिमत्व जय म्हात्रे साहेब, त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर पनवेल नगरपालिकेचे आदर्श नगराध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे, सन्माननीय जय म्हात्रे साहेब अर्थातच लाडके भाऊ यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या समवेत सन्माननीय नारायण शेठ गरज साहेब असतील, त्याचप्रमाणे नावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्रजी म्हात्रे साहेब असतील, सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. राजेंद्रजी गरज साहेब आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालात. सर्व मान्यवरांचं मनाच्या अंतकणापासून आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण यावं मंचावर आणि या आसनस्थ व्हावं. आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक असं स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. फटाक्यांच्या आतषबाजीत सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेची शोभा वाढवलीत. त्यांचा आम्ही पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात झाली आणि इकडे मात्र नीरजा 11 नाबा संघाकडून रोहन घरत त्याच्या बॅटमधून येत असताना हा पहिला चौकार आपण पाहतोय. रोहन घरत आणि मनीष घरत अशी सलामीची जोडी. नीरजा 11 नावा आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय धीर स्मृती मोराबे. ऑन साईडला वळवलंय. वाडिश लॉंग ऑन कडे फिल्डर आहेत त्या ठिकाणी सिंगल मिळेल. सन्माननीय जय म्हात्रे साहेबांना आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीनवर.
पनवेल नगरपालिकेचे आदर्श नगराध्यक्ष हा पुरस्कार जिंकणारे आणि समोर या विभागामधील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय जय मात्रे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड असेल, जय मात्रे चॅरिटेबल ट्रस्ट असेल, असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून खरं तर पाहायला गेलं तर मात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उल्वे रोडमध्ये मोरावे या ठिकाणी सुद्धा खरं तर शाळा चालवली जाते. वेशवी या ठिकाणी, नढाळ या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून शाळा चालवल्या जातात. आणि जय मात्रे चॅरिटेबल ट्रस्ट म्हटलं की अनेक ठिकाणी समाजोपयोगी कामं हे सातत्यानं राबवणारे व्यक्तिमत्व आहे. समाजासाठी अहोरात्र झटणारं व्यक्तिमत्व म्हणून जय मात्रे साहेबांकडे पाहिलं जातं आणि आज त्यांची उपस्थिती मात्र या स्पर्धेला लाभले. व्हाईट बॉलचा इशारा. रोहनचा हा बॉल यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे, चेंडू जाईल सीमा पार 4. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल. चला, आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावर. पार्थ घरत, विनंती आहे की आपण मंचावर यावं. रिव्ह्यू कोणाचा अंपायर? बॅटिंग टीम. थँक्यू अँड सॉरी ऑल्सो. रिव्ह्यू लॉस झालेला आहे. रोहन पाटील पुन्हा एकदा. लोवर फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवलंय, बट विकेटकडे जात असताना लॉंग चेस होता. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. अलंकार तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. या दोन या धावेनं टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोअर मूव्स टू 12. या स्पर्धेचे प्रणेते सचिन शेठ घरत, ज्यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. वेळेमध्ये सुरू होणारी आणि वेळेमध्ये संपणारी या महाराष्ट्रामधली एकमेव स्पर्धा म्हणून स्वर्गीय महेश स्पोर्ट्स चषक या स्पर्धेकडे पाहिलं जातं. थोडीशी चर्चा जय मात्रे साहेब, नारायण शेटकर यांच्या समवेत, जितेंद्रजी मात्रे साहेबांच्या समवेत करत असताना. ओ यावेळेस ड्राईव्ह चांगला, ऑफड्राईव्हचा फटका स्ट्रेट टू द वाईड इश लॉंग ऑफ. विकेट नंबर फर्स्ट. पहिला धक्का लागेल तो निर्जा 11 नामा संघाला. हात तोडा, मनीष घरत मैदानाच्या बाहेर. चांगला झेल त्या ठिकाणी विकीनं टिपला. महत्वाची विकेट होती. विस्फोटक फलंदाज ओळखला जातो निर्जा 11 नावा संघाचा. 4 बॉलमध्ये 6 धावांचं योगदान दिलं. स्पीडअप करत राहा. 15 मिनिटांमध्ये पहिले 3 ओव्हर्स कोणत्याही परिस्थितीमध्ये संपली गेली पाहिजेत. हा नियम आहे या स्पर्धेचा. आणि आता एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागतो. मीत पाटील इन ॲट नंबर 3. मागच्या सामन्याचा सामनावीर
बाकी राहिलेला आहे देण्याचा. आणि 47 धावांची इनिंग्स करणारा परेश ठाकूर दुतुमगावचा जो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि 3 विकेट सुद्धा घेतल्या एक धाव देताना. दमदार अष्टपैलू खेळ राहिला परेश ठाकूर. आपण या मंचावर चांगला चेंडू होता, टप्पा पडला तर थोडासा खाली राहिला अलंकार. अलंकारचा हा बॉल बॅक टू द बॉलर्स. थोडासा गोलंदाजाच्या डोक्यावरून फ्राय होत निघालाय अगदी सरळ. 1 रन मिळेल. अलंकार एक चांगला लेदर क्रिकेटर यंगस्टर या टीमचा. यंदाच्या वर्षामध्ये अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली, खास करून गोलंदाजीमधून. आणि किंजल स्पोर्ट्स चषक आय थिंक राजीव गांधी मैदानावर मात्र विक्रम केला होता या गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीमधून. सन्माननीय श्री दर्शक भगत साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. किशोरजी कोळी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. विशालजी कोळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. करासजी कोळी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रवीणजी कोळी साहेब सगळ्यांचं शुभागमन झालंय. आणि मंगेशजी कोळी साहेब, शैलेशजी कोळी साहेब, सर्व मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम. आणि विकेट नंबर 2 दुसरा धक्का दिलाय अलंकार मात्रेनं. मित पाटील बाद झालाय. आणि जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. मी भाऊंना विनंती करेन सन्माननीय जयम मात्रे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपण त्याचा गौरव करावा. धुतुम गावचा परेश ठाकूर आणि त्याला दिली जाते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. खरं तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी एक वेगळा आनंदाचा क्षण असेल, कारण आज मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जयम मात्रे साहेब, नारायण शेठ गरज साहेब, जितेंद्र मात्रे साहेब, त्याचबरोबर राजेंद्रजी गरज साहेब, सगळ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खरं तर सामनावीर ही ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान केला जातोय. हे चांगले क्षण असतात नेहमीच एखाद्या खेळाडूसाठी. चांगला लेग कटर होता अलंकारचा. डॉट बॉल निर्धाव निघालाय. नवीन बॅटर आपण पाहतोय आर्यन भोईरला बढती देण्यात आले, परंतु काय कमबॅक केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 1च, म्हणून अगोदरच त्याला अधोरेखित केलं होतं आम्ही. सध्याच्या घडीला यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगली बॉलिंग केली. थोडासा स्लोवर वन होता, लोअर फुल टॉस सुद्धा होता, टाइम करता आला नाहीये. कमाल बॉलिंग सुरू आहे. डॉट बॉल पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त सिंगल आले. आणि निर्जा 11 नाभा संघ सुरुवात चांगली झाली होती पहिल्या षटकामध्ये, परंतु आता थोडासा मागे पडत असताना ही चेंडू आपण पाहिला, गुडघ्यावर बसण्यास भाग पाडलं होतं अलंकार मात्रेचा. भन्नाट मारा पाहायला मिळालाय. सुपर बॉलिंग. सो धीर स्मृती मोराबे संघाकडून अवघी 1 धाब्याचं षटक टाकलंय. काय गोलंदाजी झाले, हीच ती गोलंदाजी यंगस्टरनं यंदाच्या वर्षी मात्र प्रभावित केलंय. अचूक टप्पा, प्रॉपर लाईन आणि लेन, गतीमध्ये कमी जास्तपणा आणि स्लोवर वन यॉर्कर, चांगले लेग कटर्स. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 13 धाबा निर्जा 11 नाभा संघ. तिसरं षटक अंकित शिवकर येतोय. आणखीन एक चांगला खेळाडू या टीमचा. जॉन्टीला खेळावं लागेल आता मात्र. लोवा फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, वेगाने बॉल पळतोय. कव्हर फिल्डर रक्षकानं मात्र पाया अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमा पार. जॉन्टीच्या बॅटमधून येतोय चौकार.
लोवा फुल टॉस होता एक्स्ट्रा कव्हरला चांगला कव्हर ड्राईव्ह. आपण हा थोडासा पायाने अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. रवी पाटील यांचा हा प्रयत्न मात्र फोल गेलाय. पहिल्याच बॉलवर चौकार येत असताना अंकितच्या जॉन्टीनं उडवलाय. वाडी स्लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी बिग विकेट मैदानाच्या बाहेर. निर्जा 11 धावा संघाला लागलेला सगळ्यात मोठा हादरा. रोहन घरतच्या स्वरूपामध्ये जॉन्टी बाद होतोय. हा तिसरा झटका बसलाय नावा टीमला. धावसंख्या 17 असताना सदानंद स्मृती गव्हाण आणि अयांश 11 पाली दोन्हींचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा प्लीज. जसा पहिल्या इनिंग खेळ होणार आहे दोन्हींचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये असले पाहिजेत. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र कमर्स ऑफ डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल आणि आता मात्र डबल साठी ट्राय आणि 2 धावा पूर्ण करावा लागेल आता मात्र धावा संघाला. अमोल सेल्वम आलाय. विस्फोटक फलंदाज ओळखला जातो. अमोल सेल्वम मोठं नाव आहे. एक काळ गाजवला या फलंदाजानं अक्षरशः. ओ लॉफ केलाय. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेत आहे. संधी त्या ठिकाणी रोहन टिपला जेल. आणखीन एक मोठा हादरा. फलंदाज बाद होईल. चौथा धक्का लागलाय अमोल सेल्वमच्या स्वरूपामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. 19ला 4. नेऱ्याच्या मैदानावर आठवते आम्हाला 100 धावा ठोकल्या होत्या या खेळाडूनं. 6 वर्षी मॅच होती परंतु शतक ज्या खेळाडूच्या नावावर होतं तोच अमोल सेल्वम. त्यामुळे अगोदर म्हटलं होतं एक काळ गाजवलाय. अमोल सेल्वम जेव्हा मैदानामध्ये यायचा गोलंदाज अक्षरशः थरथर कापायचे. परंतु तो काळ आता निघून गेला. कन्सिस्टन्सी क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते. तुम्हाला सातत्य टिकवावं लागतं. इकडे अमोलकडून नक्कीच मोठ्या अपेक्षा जरूर होत्या. अपेक्षा भंग होत असताना आता मात्र आणखीन एक दर्जेदार खेळाडू वैष्णव भोईर मैदानामध्ये दाखल होत असताना 19 वर 4 धावा फारच कमी आहेत सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर. कारण त्याचं आहे अलंकार मात्रेनं टाकलेलं षटक. कमबॅक करावा लागेल. ऍटलिस्ट 40 पर्यंत जावं लागेल निर्जा 11 धावा संघाला. मुराबे संघासमोर मात्र एक चांगलं लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. अंकित शिवकर 2 सफलता. चांगल्या सफलता मात्र मिळाल्यात दोनही अंकित शिवकरला. पहिल्यांदा आपण पाहिलं रोहन घरतला आणि त्याच्या पाठोपाठ अमोल. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ द फिल्डर वेगानं पळालाय. ऋतिकनं बॉलला स्टॉप केलंय त्या ठिकाणी. नक्कीच रन्स वाचवल्यात. 2 धावा मिळतील. धावसंख्या दुहेरीनं पुढे जाईल. स्कोर 21 या आकड्यावर. महेश स्पोर्ट चषक 2025. मोरागावचे आमचे रतनजी पाटील आपण आला असाल तर आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं हार्दिक स्वागत. ओ लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे अगदी एंट्रन्स गेटच्या समोर. फलंदाज होईल बाद. 5वा धक्का लागलाय. रतन पाटील यांचे सुपुत्रच त्या ठिकाणी होते झेल घ्यायला. सचिन शेट. 5वा धक्का. निम्मा संघ गारद झालाय. वैष्णव भोईर पुन्हा अपयशी. इकडे मात्र सगळे स्टारकास्ट मंडळी बाद झाले या मॅच मध्ये. मनीष घरत, रोहन घरत, मीत पाटील, अमोल सेल्वम, वैष्णव भोईर,
काय बॅटिंग लाईनअप आहे कागदावर ही. एकापेक्षा एक मोठे फलंदाज ज्यांनी संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा गाजवलेले हे सगळी मंडळी आहेत. तो आज मोराबे सारखी टीम आणि अचूकता गोलंदाजी मधली आणि त्याच्या समोर मात्र ढेपाळताना दिसले तो नाभा संघ. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 21ला 5 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी नाजूक अवस्था आहे, लढावं लागेल. रितेश मडवी आलाय. रितेश मडवी सुद्धा चांगले स्ट्रोक खेळू शकतो. त्यामुळे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, परंतु बॅटिंग लाईनअप असून चालत नाहीये. तुम्ही रन्स किती जमा करताय हे फार महत्वाचं आहे. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. रवी पाटील येत आहेत. आउटसाइड ऑफ स्टंपचा इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावांची गरज आहे सध्याच्या घडीला. निर्जा 11 धावा या संघाला 22 वर जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 12-15 धावा तरी या ओव्हरमध्ये जोडाव्या लागतील. 35च्या आसपास निदान. शॉट ऑफ लेंथ होता. हाफ ट्रॅकर अर्ध्या पिचवर आपटला होता, परंतु दिशा चुकली. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आणखीन एक अतिरिक्त रन. तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेण्यात आली या निर्णयासाठी. व्हाईट बॉल साठी अंपायर. येस, व्हाईट बॉल साठी फ्रॉम फिल्डिंग टीम. Review successful. It's a fair delivery. Great review from Morave team. Yes, absolutely. चला, रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय मोरावेचा. बॉल डॉट असेल. निर्धाव चेंडू. शॉट ऑफ लेन पूल करायचा होता, मिसक्यूट झालाय. यष्टीरक्षकाला संधी. झेल मात्र सुटलाय. अमित होते त्या ठिकाणी. संधी जरूर होती झेल घेण्याची, परंतु हा झेल ड्रॉप झालाय. सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 23. 23 धावा. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा मिसक्यूट झालाय फटका. फॉलो थ्रू मध्ये रवी टिपतात झेल. आणखीन एक धक्का लागलाय. निर्जा 11 नाभा संघ 6वा गडी मैदानाच्या बाहेर जात असताना अवघ्या 23 या धावसंख्येवर. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पहा. बाद होणारा फलंदाजाला फॉलो केलं जातंय. काहीच कसर सोडलेली नाहीये. टेनिस क्रिकेट .in आज एक वेगळा माइलस्टोन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या वाहिनीनं पूर्ण केलाय. 20 लाख सबस्क्रायबरचा टप्पा स्वतःच्या हिमतीवर मी तर म्हणेन टेनिस क्रिकेट .in पूर्ण केलाय. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आहे. गेली कित्येक वर्षाची मेहनत खऱ्या अर्थानं आज रंग भरलेत. आणि प्रत्येक कॅमेरामन ज्यांनी आजपर्यंत काम केले टेनिस क्रिकेटसाठी, या सगळ्यांची मेहनत आहे. प्रत्येकाचं हे यश आहे. संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम. 20 लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडणारी एकमेव वाहिनी. आणि गर्व वाटतोय की आज शेलगर नाईट स्पर्धा सुद्धा 7 रात्र टेनिस क्रिकेट .in कव्हर करते. त्यामुळं आयोजकांसाठी सुद्धा ते अभिमानाचे क्षण आहेत. श्री बाळकृष्ण मामा भगत यांच्या ठिकाणी आगमन झालंय. करण पाटील येत आहेत. पहिला चेंडू निर्धाव. 8व्या क्रमांकावर दाखल झालेत. क्रिस गेल सारखी हेअरस्टाईल. एखाद दुसरा तरी मोठा हिट करावा लागेल करण पाटील यांना.
संघ पूर्णपणे अडकलाय. टप्प्याचा बॉल हुक करायचा होता परंतु कनेक्ट झाले नाहीये. हा चांगला चेंडू होता करण यांना. खरं तर हाफ ट्रॅकर होता, कनेक्ट झाला असता पाठीमागे फाईन लेगला सुद्धा धावा येऊ शकल्या असत्या. सन्माननीय जयम म्हात्रे साहेबांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. त्यांच्या समवेत नारायण शेटघरत साहेब. ओ क्लीन बोल्ड, दांडी गुल, काय बॉलिंग झाले. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या आणि पुढच्या 3 ओव्हर्समध्ये फक्त 11 आल्यात. 4 षटकांची समाप्ती. धाव फलकावर 7 गडी बाद 23 धावा. नाजूक अवस्था केली मोरावे संघाच्या गोलंदाजांनी आणि 24 धावांचं लक्ष मात्र असेल. यानंतर विनिंग टीम मध्ये कदाचित मॅच खेळवली जाणार आहे. त्यामुळे भैरवनाथ धुतुम CI11 आणि या लढतीतील विजेता संघ तुमच्या समवेत खेळेल. हा स्कोर कार्ड आहे, सिंगल डिजिट्स बरेचसे खेळाडू. आणि जाऊया आपण मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी मात्र पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं जात आहे. आदरणीय सन्माननीय नारायण शेटघरत साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस म्हणून गेले कित्येक वर्ष सातत्यानं मात्र त्यांनी कार्य पाहिले आणि त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून असतील अनेक पद भूषवलेत. त्यांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करतोय. सन्माननीय जयम म्हात्रे साहेब, अर्थातच सगळ्यांचे लाडके भाऊ, पनवेल नगरपालिकेचे आदर्श नगराध्यक्ष म्हणून खरं तर महाराष्ट्र शासनानं सुद्धा त्यांना एक पुरस्कार दिला होता आणि खऱ्या अर्थानं पनवेल नगरपालिकेचा कायापालट त्या वेळेत केला होता. जयम म्हात्रे साहेबांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आमचे हरिचंद्र शेठ मडवी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आमचे बाळकृष्ण मामा भगत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यानंतर आमचे लाडके गुरुजींचा सुद्धा सन्मान केला जाईल. शिवाजी भगत साहेब, त्यांचा सुद्धा सन्मान आपण करूया या स्पर्धेच्या. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. सहर्ष स्वागत सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये. सचिन शेटघर यांची स्पर्धा आहे. महेश स्पोर्ट चषक 2025 शेलघरचं एक उत्तम आयोजन. स्पर्धेच्या निमित्तानं एक वेगळी शिस्त आपल्याला पाहायला मिळाली खऱ्या अर्थानं. हा ड्रोन व्ह्यू आपण पाहतोय, एरियल व्ह्यू आहे शेलघरच्या मैदानाचा. सुंदर सुसज्ज असं क्रीडांगण आपल्या टीव्ही स्क्रीनवर दाखवलं जात आहे. 7 वाजता सुरू होणारी स्पर्धा काल 12:08 शेवटचा चेंडू पडला, म्हणजे 12:15च्या आतमध्ये स्पर्धा संपन्न झाली. अशी एकमेव स्पर्धा आहे, कुठेही जा नाही मिळणार तुम्हाला अशा स्पर्धा आणि फक्त शेलघर गावच करू शकतो. सचिन शेटघरत आणि त्यांच्या मागे संपूर्ण असलेली आमची टीम ज्यांनी हे करून दाखवले आणि सगळ्याच कॅप्टनना भरभरून कौतुक केलं. तत्पूर्वी या सगळ्या मान्यवरांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आदरणीय जयम म्हात्रे साहेब, सन्माननीय नारायण शेटघरत साहेब, त्याचप्रमाणे नाभा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्रबाई म्हात्रे साहेब, त्याचप्रमाणे आमचे मडवी साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे लाडके गुरुजी असतील. सगळ्यांनी मात्र आज या स्पर्धेला येऊन सदिच्छा भेट दिली. सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. प्रस्थान करतात या क्रीडांगणामधून, स्पर्धेमधून, त्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय.
सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. अंकित शिवकर आणि अलंकार मात्रे. वैष्णव भोईर नावा एक्सप्रेस पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. लढावं लागेल. ज्या काही धावा आता मात्र हातामध्ये आहेत ना, वैष्णव जॉन्टी मनीष यांना लढावं लागेल खरं तर ह्या सामन्यामध्ये. कार्य कठीण है लेकिन करने लायक है. लो स्कोरिंग मॅचेस बऱ्याच वेळा हाय व्होल्टेज. अपरकट करण्याचा प्रयत्न जागेवरून अलंकारचा प्रयत्न फसलाय कारण वेग प्रचंड आहे. खांद्याचा वापर करतोय. उंच बुरासा गोलंदाज आहे वैष्णव भोईर आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला बाउन्सर्स तुम्हाला अटेम्प्ट करावे लागतील फलंदाजी करत असताना. आणि त्यातच पहिला परफेक्ट बाउन्सर पाहायला मिळाला. चोवीस धावांचं लक्ष आहे 24 बॉल मध्ये. पहिला बॉल निर्धाव आलाय. जर मोरावे संघ करू शकतो तर आपण का नाही. याच हिमतीनं मैदानामध्ये प्रयत्न करावे लागतील नाभा संघाला. प्रॉपर टायमिंग नव्हतं. थोडासा घाईमध्ये उचलण्याचा प्रयत्न आणि तोच प्रयत्न मात्र थोडासा अंगलट येत असताना रन्स मिळाल्या. हा स्क्वॉड आपण पाहतोय स्वर्गीय धीरस्मृती मोरावे संघाचा खेळाडू कक्ष थोडं रिलॅक्स मोडमध्ये आहेत कारण धाबा नाव्या संघाच्या जास्त झालेल्या नाहीयेत. त्यामुळे सध्याच्या घडीला निवांत आहेत. यंगस्टार्स नवीन चेहरे काही फ्रेश फेसेस आपल्याला पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीनवर. वैष्णव पुन्हा एकदा फुलं लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन गलीमध्ये चढून निघालाय. सिंगल मिळेल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. 3 धाबा धाव फलकावर. संयमानं सुद्धा हा सामना जिंकता येऊ शकतो मोरावे संघ. दुतुम टीमच्या कॅप्टनना मी विनंती करेन आपण मंचावर येऊन राहा. अनाउन्समेंट होण्याच्या अगोदरच खरं तर कॅप्टन येतात. सुरेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम. स्क्वार कट करंटच्या बाजूने बॉल काढलाय. निघालाय सरळ डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावा. विशालजी कोळी त्यांचं संपूर्ण ग्रुप आहे. एकत्रित सन्मान या ठिकाणी केला जाईल या मुख्य व्यासपीठावर. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तुमचा विशालजी कोळी यांचा ग्रुप संपूर्ण मित्रपरिवार त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. संयुक्तरित्या आपण पाहतोय सगळ्यांचा सन्मान आम्ही मनापासून स्वागत करतोय. सर्वांचं स्वर्गीय महेश स्पोर्ट चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम. सहर्ष स्वागतम. जाऊया पुन्हा एकदा वैष्णव भोईरकडे. 7 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये येताना दिसल्यात. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं षटक हाताळलंय. एक चौकार जरूर पाहायला मिळाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7.
सचिन शेडगरज साहेब आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. मीत पाटीलचा पहिलाच बॉल. काय इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक खेळलाय. ऑफ स्टोनच्या बाहेर शपल क्रॉस होऊन थोडेसे गुडघे वाकवले आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. बॉल सीमा पार 4. सुपर स्ट्रोक होता अलंकार मात्रेच्या बॅटमधून. सध्याच्या घडीला हा यंगस्टार मात्र मोराबे संघासाठी नक्कीच पुढचं भविष्य आहे. परंतु पुढच्याच बॉलवर मीत पाटीलचं मात्र कमबॅक पाहायला मिळालंय. डॉट बॉल. 11 धावा झाल्यात आतापर्यंत, 24 करायच्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये काय झालं तर रेग्युलर इंटरव्हल्सला मात्र विकेट टाकत गेले. सगळी मोठी नावं होती नावा संघाची, एका पाठोपाठ मोठ्या फटक्यांसाठी गेले आणि बाद झाले. हो स्विच इट, परंतु इकडे गलीमध्ये सापडलाय. रिव्हरचा प्रयत्न मात्र चांगला होता, स्ट्रोक सुद्धा कनेक्ट झाला होता, परंतु क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून खरं तर काढायचं होतं. बाद व्हावं लागेल. ते अलंकार मात्रेला 7 धावांचं योगदान दिलं. हा पहिला धक्का लागला, ब्रेक थ्रू दिला आणि पहिली सफलता मात्र मीत पाटीलला. चला बॅट्समन लवकर येऊ द्या. ऋतिक पाटील इन ॲट नंबर 3. 11 वर पहिली सफलता मात्र प्राप्त झाली. मीत पाटील सुद्धा एक चांगला ऑलराऊंडर आहे. सध्याच्या घडीला नाबाद संघामधून तो सुद्धा क्रीडा रसिकांचं लक्ष वेधतोय. परंतु धावा जास्त केलेल्या नाही आहेत, हीच थोडीशी डोकेदुखी आहे या मॅच मध्ये नाबाद संघासाठी. जर या धावा 35, 38, 40च्या आसपास असता तर थोडंसं टेन्शन नसतं या मॅच मध्ये नाबाद संघावर. परंतु सध्याच्या घडीला एक एक धाव सुद्धा त्याला सोन्याच्या किमतीसारखी असणार आहे आणि ती वाचवण्याचे प्रयत्न मात्र त्यांना शेवटपर्यंत करावे लागतील. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावर 11 धावा आहेत. ऋतिक पाटील इन ॲट नंबर 3. राऊंड स्टम्प्सनं हलक्या हातानं दिशा दिले. पॉइंट क्षेत्ररक्षकाला बीट केलं. वेगानं पळतोय चेंडू डीप पॉइंट बाउंड्रीलाईनच्या दिशेनं. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम ऋतिक पाटील. पहिलाच बॉलवर चौकार. फिफ्टीन ऑन बोर्ड. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं ऋतिकचं. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता यावेळेस मात्र डॉट निघाला. निर्धाव चेंडू. धीरस्मृती मोराबे संघाचा स्क्वॉड आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. मीचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता. चॉप करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव येताना दिसते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त. एक गडी बाद 16 धावा. बरोबर 8 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये. ओनली 8 रन्स टू विन. थोडंसं रिलॅक्स मोडमध्ये आहे, सुस्थितीमध्ये आहे धीरस्मृती मोराबे संघ, कारण धावा इथून जास्त करायच्या नाहीयेत.
परंतु या धावा वाचवायच्या असतील तर मोठं यक्षप्रश्न आहे सध्याच्या घडीला. एखादी निर्धाव षटक बॅडन ओव्हर तुम्हाला शोधावी लागेल. म्हणजे प्रवीणजी कोळी, गव्हाण, शिवतेजी कोळी, त्याचप्रमाणे अनिकेतजी कोळी, आपण जर आला असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेचा आनंद घ्या. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कुणाल आणि त्यांची सुपुत्री सचिन शेठ सांगतात आम्हाला की थोडं लवकर उरकून घेतलंय, अन्यथा या वयात अजूनही बरंच काही करता आलं असतं. 11 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. 6 रन्स रिक्वायर्ड ओनली. एक फटक्याचं काम आहे. चांगली क्षणचित्र करतं tenniscricket.in दाखवते तुम्हाला क्षणाक्षणाला. अकरा चेंडू आणि 6 धावांची गरज. जॉन्टी हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेणार का, एवढीच उत्सुकता काय ते असेल. पाहूया कुठपर्यंत नेऊ शकतो हा सामना. जॉन्टी एक चांगला दिग्गज अष्टपैलू खेळाडू आहे. ओ लॉफ्ट केला यावेळेस मात्र वाईड लॉंगा बाउंड्री लाईनच्या वरून निघालाय, जाईल सीमारेषा पार. इट्स अ विनिंग मोमेंट्स फॉर मोरावे टीम. अ विजयी षटकार. सामना फिनिश. मोरावे टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या प्लीज. नाणेफेक केली जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल अवघी एक धाबेचं षटक टाकणारा अलंकार मात्रे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेन कामगार नेते सुरेशजी पाटील साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करावा. सन्माननीय सुरेशजी पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. कामगार नेते आहेत.